मोस्ट इम्पॉर्टंट ग्लँड पिच्युटरी ग्लँड, की जिला मास्टर एंडोक्राइन ग्लँड किंवा लीडर ऑफ एंडोक्राइन ऑर्केस्ट्रा असं समजलं जातं. पिच्युटरी हे नाव वेसालियस या सायंटिस्टने 16th सेंचुरीमध्ये दिलेलं आहे. 16व्या शतकामध्ये व्हेसालियस या सायंटिस्टनं या ग्लँडला पिच्युटरी हे नाव दिलं. पिच्युटा दॅट मीन्स म्युकस. यातून काहीतरी म्युकस सारखा कंपाऊंड सिक्रीट होतोय, म्हणून या ग्लँडला पिच्युटरी हे नाव वेसालियस नावाच्या सायंटिस्टनी दिलं. परंतु नंतर मात्र त्याचा रोल जसा डिस्कवर केला, आज आपण याला हायपोफायसिस असं म्हणतो. हायपोफायसिस. पण जरी हायपोफायसिस हे या ग्लँडचं सायंटिफिक नेम असलं तरी सुद्धा आजही मोठ्या प्रमाणावर आपण पिच्युटरी याच नावानं ही ग्लँड ओळखतो. ही ग्लँड कुठं आहे, पोझिशन कुठं आहे या ग्लँडची? या ग्लँडची पोझिशन, समजा आपला ब्रेन आहे, हा आपला ब्रेन आहे. या ब्रेन मध्ये इथं हायपोथॅलॅमस नावाचा पार्ट आहे. हायपोथॅलॅमस. आणि या हायपोथॅलॅमसचं डाऊनवर्ड एक्सटेन्शन होतं इनफंडिबुलम, आणि त्याला जोडलेली आहे ही पिच्युटरी ग्लँड. त्याला जोडलेली आहे पिच्युटरी ग्लँड. सो इट इज प्रेझेंट just below the hypothalamus in cavity of sphenoid bone. स्पिनॉइड बोनची कॅव्हिटी आहे, त्या कॅव्हिटीचं नाव आहे सेला टर्सिका. या सेला टर्सिका नावाच्या कॅव्हिटीमध्ये पिच्युटरी ग्लँड ठेवलेली आहे. स्पिनॉइड बोनची जी कॅव्हिटी असते, स्पिनॉइड बोन, जसं हे वर्ण आहे तसं इथनं हे स्पिनॉइड बोन आहे तिथं, आणि त्या स्पिनॉइड बोनची कॅव्हिटी असते सेला टर्सिका, आणि त्याच्यामध्ये ही ग्लँड ठेवलेली आहे. दिस इज द स्मॉलेस्ट एंडोक्राइन ग्लँड इन आवर बॉडी. ही बॉडीमध्ये सर्वात छोटी एंडोक्राइन ग्लँड आहे. ही सर्वात छोटी एंडोक्राइन ग्लँड आहे. या ग्लँडचं वेट आहे 0.5 to 0.6 ग्रॅम्स एवढं वेट आहे, आणि साईज आहे या ग्लँडची 10/6/3. 10/6/3 mm एवढी या ग्लँडची साईज आहे. या ग्लँडचं वेट, साईज हे एज, सेक्स, प्रेग्नन्सी अशा अनेक गोष्टीवरती डिपेंडंट आहे. तर ही आहे स्मॉलेस्ट एंडोक्राइन ग्लँड इन आवर बॉडी. आता या ग्लँडचं ओरिजिन कसं आहे? या ग्लँडचं ओरिजिन कसं आहे तर डबल ओरिजिन असलेली ग्लँड आहे. ही डबल ओरिजिन असलेली ग्लँड आहे. तशी तर एक्टोडर्मलच आहे. एक्टोडर्मलच आहे ओरिजिन. रेफरन्स वेगवेगळे दिले जातात, परंतु एक्टोडर्मल हे आन्सर क्लिअर आहे. परंतु डबल ओरिजिन असं की या पिच्युटरी मध्ये दोन मेन पार्ट येतात. एक आहे ॲडेनो हायपोफायसिस, की जो पार्ट एम्ब्रॉनिक फॅरिंग्स, ज्याला आपण
रापकेस पाउच म्हणतो. एम्ब्रॉनिक फॅरिंग्स पासून हा मेजर पार्ट जो आहे तो या पिट्युटरी ग्लँडचा बनलेला आहे. ॲडेनो हायपोफायसिस अँटेरियर लोब आणि पोस्टेरियर लोब न्यूरो हायपोफायसिस. हायपोफायसिस हे तर पिट्युटरीचं नाव आहे आणि तो कशापासून बनलेला आहे? हायपोथॅलॅमस चं डाऊनवर्ड एक्सटेन्शन होऊन बनलेला आहे. आणि हायपोथॅलॅमस हा ब्रेनचा पार्ट आहे आणि ब्रेन एक्टोडर्मल ओरिजिन असलेला पार्ट आहे. तर या ग्लँडचं ओरिजिन डबल आहे. त्याच्यानंतर आपल्याला स्टडी करायचंय या ग्लँडचं स्ट्रक्चर आणि नंतर मग हॉर्मोन्स अँड देअर रोल. This gland consists of two main parts like adenohypophysis and neurohypophysis. असे दोन मेन पार्ट या ग्लँडचे आहेत. ॲडेनोहायपोफायसिसला आपण अँटेरियर लोब म्हणू शकतो आणि न्यूरोहायपोफायसिसला पोस्टेरियर लोब असंही आपण म्हणू शकतो. तर मेजर पार्ट जो आहे तो आहे ॲडेनोहायपोफायसिस. 75% ॲडेनोहायपोफायसिस आहे. This adenohypophysis or anterior lobe consists of three main parts. हा मेजर पार्ट जो आहे त्याचं नाव आहे पार्स डिस्टालिस. इथं जी क्लिप्ट आहे, इथं जे नेक आहे त्या ठिकाणी आहे पार्स ट्युब्रॅलिस आणि इथं जी क्लिप्ट आहे दोघांच्या मध्ये इथं पण इपिथेलियल सेल्स आहेत, त्याला आपण म्हणतो पार्स इंटरमेडिया. काही जण याला अँटेरियर लोब म्हणतात, याला पोस्टेरियर लोब म्हणतात आणि याला इंटरमिडिएट लोब सुद्धा म्हणतात. असं पण काही ठिकाणी याच्या स्ट्रक्चर बाबत इन्फॉर्मेशन आहे. बट मेजर लोब्स आर अँटेरियर अँड पोस्टेरियर लोब. ॲडेनोहायपोफायसिस, न्यूरोहायपोफायसिस. आता हे जे तीन पार्ट आहेत त्यांनी मिळून काय बनणार? ॲडेनोहायपोफायसिस. त्यालाच आपण म्हणतो अँटेरियर लोब. याच्यामध्ये ब्लड व्हेसल्स आहेत, कॅपिलरीज आहेत, सायनोसॉइड्स आहेत, कॅपिलरीज आहेत, सायनोसॉइड्स आहेत आणि सिक्रिटरी सेल्स मोठ्या प्रमाणावरती यामध्ये असतात. मेजर सिक्रिटरी पार्ट जो यांचा आहे तो आहे पार्स डिस्टालिस. जर आपण पार्स डिस्टालिसचे डिटेल्स आपण जर पाहिले, दिस पार्स डिस्टालिस कन्सिस्ट ऑफ, मी आता हे डिलीट करतो, इथं लिहिता येईल आपल्याला, पार्स डिस्टालिस इट कन्सिस्ट ऑफ टू मेन टाइप्स ऑफ सेल्स. यामध्ये 50% सेल्स आहेत त्या आहेत क्रोमोफिल सेल्स आणि राहिलेल्या 50% आहेत क्रोमोफिल सेल्स. ज्या सेल्सना ऍसिडिक किंवा बेसिक डायनं कलर येत नाही, क्रोमोफोब सेल्स
आणि 50% आहेत क्रोमोफिल सेल्स. सो पार्स डिस्टालिस कन्सिस्ट ऑफ टू मेन टाइप्स ऑफ सेल्स. 50% क्रोमोफोब सेल्स and 50% क्रोमोफिल सेल्स. ज्या फोबिया म्हणजे ज्याला आकर्षण नाही, ॲफिनिटी नाही, ज्या सेल्सना कोणत्याही कलरची ॲफिनिटी नसेल त्यांना आपण म्हणतो क्रोमोफोब सेल्स. आणि ज्यांना ॲसिडिक किंवा बेसिक डायची ॲफिनिटी असते त्यांना आपण म्हणतो क्रोमोफिल सेल्स. क्रोमोफोब सेल्स या कशा आहेत? कलरलेस असणार आहेत, त्याला कुठल्याच कलरची ॲफिनिटी नाही आहे, 50% आहेत. and these are supposed to be precursor of chromophil cells. क्रोमोफिल सेल्स यापासूनच बनतात. Chromophobe cells are then converted into chromophil cells, so these are considered as a precursor of chromophil cells. आणखी एक फंक्शन त्याचं सिक्रिशन काही फारसं अननोन नाही आहे, but they are supposed to be secrete ACTH, adrenocorticotropic hormone, इथून सिक्रिट होत असावं. त्याच्यानंतर मेन सिक्रिटरी सेल्स आहेत त्या आहेत क्रोमोफिल सेल्स. क्रोमोफिल सेल्स म्हणजे ज्यांना ॲसिडिक किंवा बेसिक डाय न कलर येतो. ॲसिडिक किंवा बेसिक डाय न ज्यांना कलर येतो त्याला आपण म्हणतो क्रोमोफिल सेल्स. मी जरा वेळ हा पार्ट इथला डिलीट करतो म्हणजे आपल्याला लिहिणं सोयीचं जाईल. हे लेबल्स फक्त डिलीट करतो. आता क्रोमोफिल सेल्स म्हणजे ज्यांना ॲसिडिक किंवा बेसिक डायनं कलर येतो त्याला आपण म्हणतो क्रोमोफिल सेल्स. या क्रोमोफिल सेल्स ज्या आहेत त्या बेसिकली दोन टाईपच्या आहेत, ॲसिडोफिल सेल्स आणि बेसोफिल सेल्स. म्हणजे ॲसिडोफिल सेल्स आणि बेसोफिल सेल्स, अल्फा सेल्स, बीटा सेल्स. नावावरूनच तुम्हाला सांगता येईल की ॲसिडोफिल सेल्स म्हणजे ज्या सेल्सना ॲसिडिक डायनं कलर येतो त्या ॲसिडोफिल सेल्स आहेत. आणि ज्या सेल्सना बेसिक डायनं कलर येतो त्यांना आपण काय म्हणतो? बेसोफिल सेल्स. त्यांना आपण काय म्हणतो? बेसोफिल सेल्स. त्यानंतर ॲसिडोफिल सेल्स ज्या आहेत त्या जवळपास 35% आहेत या 50%च्या, आणि बेसोफिल सेल्स आहेत त्या जवळपास 15% आहेत. त्या सेल्स जवळपास 15% आहेत. बेसोफिल सेल्स 15% आहेत. आणि ॲसिडोफिल सेल्स ज्या आहेत त्याच्यामध्ये सोमॅटोट्रॉपिक सेल्स आहेत की ज्या ग्रोथ हार्मोन किंवा सोमॅटोट्रॉपिक हार्मोन सिक्रिएट करतात. त्यांनाच आपण ए सेल्स असंही म्हणतो. आणि या सेलला जर स्टेन केलं तर ऑरेंज जी या स्टेननं त्यांना कलर येतो. या स्टेननं त्यांना कलर येतो. आणि या सेल्स काय करतात? ग्रोथ हार्मोन सिक्रिएट करतात. सेकंड टाइप जो सेल्स आहे बी सेल्स म्हणा किंवा दुसऱ्या ज्या टाइपच्या सेल्स इथं आहेत त्या गोनॅडोट्रॉपिक सेल्स आहेत. गोनॅडोट्रॉपिक सेल्स आहेत.
दुसऱ्या ज्या सेल्स आहेत त्या बी सेल्स आहेत, त्या मॅमोट्रॉपिक सेल्स आहेत. सॉरी, मॅमोट्रॉपिक सेल्स आहेत आणि यांच्यामधून सिक्रीट होतं, किंवा या सेलला जर स्टेन केलं आपण तर ॲझोकार्माइन या स्टेननं त्यांना कलर येतो आणि यातून सिक्रीट होतं एक महत्वाचं हार्मोन, लॅक्टोट्रॉपिक हार्मोन LTH. तर इथं सोमॅटोट्रॉपिक सेल्स और ए सेल्स ज्यांना ऑरेंजीनं कलर येतो अशा सेल्स आहेत आणि त्यांच्यामधून सोमॅटोट्रॉपिक हार्मोन किंवा ग्रोथ हार्मोन सिक्रीट होतं. आणि बी सेल्स आहेत त्यांना मॅमोट्रॉपिक सेल्स सुद्धा आपण म्हणू शकतो, त्यांना आपण मॅमोट्रॉपिक सेल्स सुद्धा म्हणू शकतो किंवा लॅक्टोट्रॉपिक सेल्स सुद्धा म्हणू शकतो. ॲझोकार्माइननं त्यांना कलर येतो आणि LTH हे हार्मोन इथून सिक्रीट केलं जातं. त्यानंतर इथं बेसोफिल सेल्स आहेत, 15% आहेत आणि या बेसोफिल सेल्स मध्ये महत्वाचे थायरोट्रॉपिक सेल्स असतात आणि या थायरोट्रॉपिक सेल्स ज्या आहेत त्यांना फुस्चिन पॉझिटिव्ह या स्टेननं कलर येतो आणि त्यांच्यामधून सिक्रीट होतं थायरॉइड स्टिम्युलेटिंग हार्मोन. आणि त्याचबरोबर दुसऱ्या टाईपच्या सेल्स आहेत गोनॅडोट्रॉपिक सेल्स आहेत. यांना फुस्चिन निगेटिव्ह स्टेननं कलर येतो आणि यातून सिक्रीट केलं जातात दोन महत्वाचे हार्मोन FSH आणि LH. हे महत्वाचे हार्मोन्स इथून सिक्रीट केले जातात. म्हणजे ॲसिडोफिल सेल्स मधून ग्रोथ हार्मोन LTH, त्यानंतर बेसोफिल सेल्स ज्या आहेत त्यांच्यामधून सिक्रीट केले जातात थायरोट्रॉपिक सेल्स मधून सिक्रीट केले जातात TSH. गोनॅडोट्रॉपिक सेल्स मधून सिक्रीट केले जाणार गोनॅडोट्रॉपिक सेल्स मधून FSH आणि LH. आणि त्याचबरोबर यांच्यामध्ये कॉर्टिकोट्रॉपिक सेल्स आहेत आणि त्या सिक्रीट करणार ॲड्रेनोकॉर्टिकोट्रॉपिक हार्मोन. ॲड्रेनोकॉर्टिकोट्रॉपिक हार्मोन सिक्रीट करतात आणि त्यांना स्टेन न त्यांना कलर येतो. तर इकडं बेसोफिल सेल्स मध्ये थायरोट्रॉपिक सेल्स आहेत, गोनॅडोट्रॉपिक सेल्स आहेत, कॉर्टिकोट्रॉपिक सेल्स आहेत. आणि या एकूणच पार्स डिस्टालिसच्या या पार्टकडनं ग्रोथ हार्मोन LTH, TSH, FSH, LH आणि ACTH एवढे महत्वाचे हार्मोन्स इथून सिक्रीट केले जातात. म्हणजे पिट्युटरी ग्लँडचा मेजर सिक्रिटरी पार्ट हाच आहे. आता या पार्टवरती याच्या सिक्रिशनवरती कंट्रोलचा विचार नंतर आपण करू. याच्यानंतर आपण पुढचा पार्ट याचा स्टडी करू. पार्स डिस्टालिस एक पार्ट झाला.
पार्स डिस्टालिस हा एक पार्ट झाला आणि त्याचे हॉर्मोन्स पण आपण पाहिले. त्यानंतर हा मेजर पार्ट झाला पार्स डिस्टालिस. इथं आहे पार्स ट्युबरॅलिस, नेक रिजन मध्ये आहे. द सिक्रीशन ऑफ पार्स ट्युबरॅलिस टिल एट अननोन. आपल्याला अजून तरी माहित नाही इथून काय सिक्रीट होत आहे ते. त्यामुळं फ्युचरमध्ये तुम्ही सायंटिस्ट झालात तर तुम्हाला स्कोप आहे. त्याच्यानंतर पार्स इंटरमीडिया, त्याला इंटरमिडिएट लोब, त्याला इंटरमिडिएट लोब असंही कन्सिडर करतात. तर मध्ये जी क्लिप्ट आहे त्या क्लिपमध्ये इपिथेलियल सेलच्या कॉर्ड्स आहेत आणि त्याला आपण म्हणतो पार्स इंटरमीडिया. या पार्स इंटरमीडिया मधून MSH मेलॅनोपोर स्टिम्युलेटिंग हॉर्मोन सिक्रेट केलं जातं. पण ह्युमन मध्ये याचा रोल क्लिअर इव्हॅल्युएट होत नाही. ह्युमन मध्ये हा पार्ट वेस्टिजियल कन्सिडर केला जातो, वेस्टिजियल कन्सिडर केलेला आहे. परंतु याचा क्लिअर रोल जो आहे फिश किंवा ॲम्फिबियन्स, पायसेस किंवा ॲम्फिबियन्स मध्ये सिंथेसिस अँड डिस्पर्सल ऑफ मेलॅनिन पिगमेंट याच्याशी कन्सर्न याचा रोल आहे. So this is about structure of anterior pituitary and their parts, their hormones, etc. त्यानंतर आपल्याला स्टडी करायचा आहे दुसरा पार्ट याचा, न्यूरो हायपोफायसिस. त्यालाच दुसरं नाव आहे पोस्टेरियर लोब. आणि त्याच्यामधला किंवा याच्यामध्ये जे पार्ट येतात हे कोणकोणते येतात तर इथं येतो पार्स नर्व्होसा. मेन पार्ट आहे तो पार्स नर्व्होसा आणि इथं ट्यूबर्स सिनेरम आणि हायपोफायसियल स्टॉक यांनी मिळून बनतं हे फनेल शेप्ड स्ट्रक्चर. त्याला आपण म्हणतो इनफंडिबुलम. इनफंडिबुलम फनेल शेप्ड स्ट्रक्चर जे बनतं ते इनफंडिबुलम आहे. आणि याच इनफंडिबुलम म्हणजे हेच पुढं हायपोथॅलॅमसचा पार्ट आहे. आणि हायपोथॅलॅमसकडं न्यूरोसिक्रिटरी सेल्स आहेत. समजा हे न्यूरॉनचे हे जे एक्सायटॉन आहेत ते तिथं आहेत आणि इथं फक्त एक्सॉन येणार आहेत. हे एक्झॉन्स इकडनं आलेत. इकडून सुद्धा तशाच पद्धतीनं हे एक्झॉन इकडून पण आलेले आहेत. एक्झॉन्स आलेले आहेत. तर हा कुठला पार्ट आहे? हायपोथॅलॅमस. आणि हा त्याच्यामधला सायटॉन आहे. आणि इथं आलेले पार्ट जे हे काय आहेत? एक्झॉन आहेत. दीज आर एक्झॉन्स. आता हे एक्झॉन इथं आल्यानंतर ते डायलेट होतात. नॉब लाईक इथं होणार, डायलेट होणार आणि इथं बनणार
छोटेसे स्टोअर करणारे ऑर्गन्स, त्याला आपण म्हणतो हेअरिंग बॉडीज. हेअरिंग बॉडी काय करतात? स्टोरेज ऑफ हॉर्मोन्स. इथून हॉर्मोन्स काही सिक्रीट होतात, ते एक्झॉन मधून आणले, त्याचा स्टोरेज टेम्पररी पिरियड साठी या हेअरिंग बॉडी मध्ये केला जातो. त्याचबरोबर मॉडिफाईड न्यूरोग्लियल सेल्स आहेत इथं. त्या स्टार सेप्ड किंवा अशा स्पिंडल सेप्ड किंवा स्टार सेप्ड अशा ज्या सेल्स या ठिकाणी आहेत, या सेल्सना आपण म्हणतो पिच्युसाइट्स. आणि या पिच्युसाइट सेलचं फंक्शन काय? नरिशमेंट. इथं नरिशमेंट देण्याचं काम या पिच्युसाइट सेल्स करतात. पिच्युसाइट सेल्स हे काम करतात. या दोन्हीकडून मिळून 1,00,000 न्यूरॉन्स खाली येतात. हे न्यूरॉन्स जे येतात ते दोन्हीकडून मिळून 1,00,000 न्यूरॉन्स या ठिकाणी खाली येत असतात. नर्व फायबर जे आहेत ते 1,00,000 इथं खाली येतात आणि तिथून ते सिक्रिशन, इथं सिक्रिटरी सेल्स आहेत हायपोथॅलॅमस मध्ये, आणि जे सिक्रिशन आहेत ते एक्झॉन मार्फत कॅरी केले जातात. हेअरिंग बॉडीज मध्ये ते स्टोअर केले जातात आणि इथूनच ते ब्लड मध्ये रिलीज केले जाणार. इथूनच ते ब्लड मध्ये रिलीज केले जातात. आणि इथल्या या ठिकाणी नरिशमेंटचं काम करणाऱ्या मॉडिफाईड न्यूरोग्लियल सेल्स आहेत, त्यांना आपण म्हणतो पिच्युसाइट सेल्स. नरिशमेंट हे त्यांचं फंक्शन आहे. आता या पिच्युटरी वरती कंट्रोल कोणाचा आहे? कंट्रोल ऑफ पिच्युटरी. या पिच्युटरी वरती कंट्रोल कसा ठेवला जातो? कोण नियंत्रण ठेवतं? पिच्युटरी इतर ग्लँडवर नियंत्रण ठेवते, पण पिच्युटरी वरती नियंत्रण कोण ठेवतं? तर आता पोस्टेरियर लोबचा विषयच नाही, कारण पोस्टेरियर लोब हायपोथॅलॅमस कडनं डायरेक्ट बनलेला आहे, त्यामुळे तो विषयच नाही. पण अँटेरियर लोब वरती मात्र इनडायरेक्ट कंट्रोल आहे. पोस्टेरियर लोब वरती जसं इथं अँटेरियर लोब इनडायरेक्ट आहे कंट्रोल हायपोथॅलॅमसचा. पण पोस्टेरियर लोब जो आहे डायरेक्ट कंट्रोल आहे, कारण तिथूनच हार्मोन डायरेक्ट इथं येतात. आता अँटेरियर लोबचा विचार करू आपण. डायरेक्ट आहे का? नाही, इनडायरेक्ट. मग या हायपोथॅलॅमस कडून प्रत्येक हार्मोन सिक्रिशन करायचं का याची परवानगी सुद्धा हायपोथॅलॅमस देणार, आणि थांबवायचं का सिक्रिशन याचा निरोप सुद्धा हायपोथॅलॅमस देणार. आणि हायपोथॅलॅमस कडनं सिक्रिशन करण्यासाठी सांगणारे प्रोटीन्स आहेत, हार्मोन्स आहेत, त्याला आपण म्हणतो रिलीजिंग हार्मोन्स. आणि सिक्रिशन ॲडेनोहायपोफायसिसचं सिक्रिशन स्टॉप करणारे पण तिथं हार्मोन्स आहेत, त्याला इनहिबिटिंग हार्मोन्स आपण म्हणू, किंवा रिलीजिंग फॅक्टर्स, इनहिबिटिंग फॅक्टर्स